शहर परिसरामध्ये कुंभमेळ्याच्या कामामुळे ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे। खोदकाम तसंच पावसामुळे रस्त्यांवर खड्डे झालेत। या खड्ड्यांमुळे अपघात होत असून खड्डे नागरिकांच्या जीवावर बेततायत। या खड्ड्यांनी आणि नाशिक महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेनं पाचवा बळी घेतलेला आहे। निलेश कोतकर या 40 वर्षीय तरुण व्यावसायिकाचा अपघाती मृत्यू झाला। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर चाललेली विकास कामं ही नागरिकांसाठी आता डोकेदुखी बनत चालली आहे। पाहूयात या संदर्भातला आमचा स्पेशल रिपोर्ट। नाशिकचे खड्डे बनले, मृत्यूचे सापळे। खड्ड्यांमुळे 5 निष्पाप नागरिकांचा बळी। नाशिक महानगरपालिका प्रशासनाला कधी येणार जाग? दृश्यांमध्ये दिसणारे हे खड्डे हे फक्त खड्डे नाही तर मृत्यूचे सापळे बनले असून नाशिककरांच्या जीवावर उठले। याच खड्ड्यांमुळे 5 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय। हे खड्डे तर निर्जीव आहेत, मात्र ते यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे आता सजीवांच्या मुळावर उठले। या खड्ड्यांना दोषी ठरवायचं का, की खड्डे न बुजवणारे कंत्राटदार आणि अधिकारी दोषी आहेत? हा प्रश्न सध्या नाशिककरांना भेडसावतोय। अंबड MIDCतील एक्सलो पॉइंट भागात चिखल आणि खड्ड्यामुळे निलेश प्रल्हाद कोतकर या तरुण व्यावसायिकाचा अपघाती मृत्यू झालाय। यंदाच्या पावसाळ्यात खड्ड्यांमुळे झालेला हा 5वा मृत्यू असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये मनपा प्रशासनाविरोधात रोष वाढलाय। नाशिकच्या कामटेवाडे येथील विमल रेसिडेन्सीमध्ये राहणारे कोतकर आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना हा अपघात झाला। या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। त्यांच्या 5 वर्षांच्या चिमुकलीचे पितृछत्र हरपले। या खड्ड्यांमुळे माझ्या निष्पाप मुलाचा बळी गेलाय, याकडे शासन लक्ष देईल का, असा प्रश्न देखील निलेशच्या वडिलांनी विचारलाय। निलेशला 5 वर्षांची मुलगी आहे, पत्नी आहे, तर या लहान मुलीचा उदरनिर्वाह कसा होणार, हिचं शिक्षण कसं पूर्ण होणार, असा प्रश्न देखील निलेशच्या वडिलांनी विचारलाय। मुलीच्या शिक्षणाची काहीतरी जबाबदारी शासनानं स्वीकारून आणि जीव गमावलेल्या निलेशच्या पत्नीला सरकारनं नोकरी लावून द्यावी अशी मागणी निलेशच्या वडिलांनी केली। आम्हाला खड्ड्यांमुळे खड्डे गेले, आम्ही खड्ड्यात घुसलो, तर आमचं खड्डं कोण भरून देणार या आम्हाला? आमचा पोरगा तर चालला गेला ना। आता एवढं पोरीचं काही एवढ्या याच्यात त्याला तिला सोडून गेला ना तो। जग तसं नसतं, रस्ते नीट नसते, कशाला आमच्या पोराचं सत्यानाश झाला असता हो। पण आमच्या तर गेलं, सगळं गेलं आमचं। शासनाला काही वाटलं, काही शासन पदाधिकाऱ्यांना काही वाटलं, देण्याचे आपल्या कुटुंब। शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडले, यामुळे अनेक अपघात होत आहेत। कुटुंबातील व्यक्ती गेला, घरातील कर्ता पुरुष गेलाय, मात्र आता दुसऱ्या कुणाच्या कुटुंबातील व्यक्ती जाऊ नये यासाठी प्रशासनानं दखल घ्यावी। दुसऱ्याच्या कुटुंबाचा आधारवर जाऊ नये यासाठी प्रशासनानं गंभीर दखल घ्यावी। तसेच आपल्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेत आपल्याला नोकरी द्यावी, जेणेकरून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल, अशी भावनिक प्रतिक्रिया मृत निलेश यांच्या पत्नी ज्योती कोतकर यांनी दिली। खड्ड्यांमुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेला आणि आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं। आमचा करता धरता जे होत्या घराचा आधार होता तेच गेले। आता आम्हाला आधार द्यायला आमचं पुढचं कुटुंब व्यवस्थित चालण्यासाठी काहीही नाहीये। तर महापालिकेकडे एवढीच मागणी आहे आमची की माझं भविष्य व्यवस्थित घडावं आणि माझ्या मुलीचाही शिक्षणाचं व्यवस्थित सर्व पार पडावं, म्हणून महापालिकेने मलाही नोकरी द्यावी आणि माझ्या मुलीच्या शिक्षणाचीही जबाबदारीसाठी काहीतरी त्यांनी करावं, यासाठी आम्ही इथे उपस्थित झालो। शहरात पडलेल्या या खड्ड्यांमुळे वारंवार घडलेल्या अपघातामुळे आता नगरसेवक देखील आक्रमक झाले। मृत व्यक्तींच्या प्रती संवेदना म्हणून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली। ठाकरेंच्या नगरसेवकांनी नाशिक महानगरपालिका समोर आंदोलन करत प्रशासनाला दोषी धरले। अधिकारी बेजबाबदारपणे काम करत असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे। ज्या लोकप्रतिनिधींना नाशिककर या महानगरपालिकेत निवडून देतात आणि त्यांना अपेक्षा असते की आमच्या समस्या मांडतील आणि आमच्या पाठीशी खंबीर उभे राहतील, पण आज आम्हाला ह्याच नागरिकांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ या नाशिक महापालिकेत आली आहे। आज आम्हाला दुखवटा पाळण्याची वेळ आली आहे, पण याला जबाबदार कोण? तर याला सर्वोच्च जबाबदार असतील महापालिकेचे आयुक्त आहेत, महापौर आहेत आणि ही महानगरपालिका आहेत। कारण की जर इथून पुढे कोणाच्या ऍक्सिडेंटमध्ये कोणी मृत्युमुखी पडलं तर आम्ही सदर
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करेल. शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू. प्रभाकर निकम मृत्यू 24 मार्च. प्रभाकर निकम यांचा मृत्यू सातपूर अंबड रोडवर रस्त्याचं काम सुरू असताना पडलेल्या खड्ड्यात झालाय. उज्ज्वला गायकवाड 5 एप्रिल. उज्ज्वला गायकवाड यांचा मेरी म्हसरूळ रोड आणि आर्यन खड्ड्यामुळे अपघात झाला आणि त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती. प्रवीण गायकवाड मृत्यू 6 जून. माजी सैनिक असलेले प्रवीण गायकवाड यांचा श्रमिक नगर परिसरात ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला. दीपाली बेळे मृत्यू 25 जुलै. दीपाली बेळे यांचा मेरी परिसरात असलेल्या तारावाला सिग्नल परिसरात खड्ड्यात गाडीवरून पडल्यामुळे 40 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यावर मृत्यू झाल्याची माहिती. निलेश कोतकर 29 जुलै. नाशिकच्या अंबड परिसरातील एक्सलो पॉइंट या ठिकाणी अपघातात मृत्यू झाल्याची माहिती. नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रोडवरील एक्सलो पॉइंट या ठिकाणी 28 जुलैला दुपारी 1:30च्या सुमारास झालेल्या अपघाताचा व्हिडिओ आता समोर आलाय. या अपघातात निलेश कोतकर हे गंभीर जखमी झाले होते. अपघात होताच घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत निलेश कोतकर यांना रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी हलवलं आणि मदतीचे प्रयत्न सुरू केले. या संपूर्ण प्रकाराबाबत महापौर हिमगौरी आळके यांनी घडलेली घटना दुर्दैवी असून या जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिलाय. आतापर्यंत कंत्राटदारांना दंड लावण्यात आलाय. यामुळे यापुढे त्यांना ब्लॅकलिस्ट केलं जाईल आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल अशी भूमिका महापौरांनी घेतली आहे. यावर गिरीश महाजनांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आणि अशा पद्धतीची सक्तीची कारवाई आणि आता कंत्राटदारांना तर सोडा, त्यांना ब्लॅकलिस्टिंग पर्यंत कसं न्यायचं हे आम्ही बघतोच आहे. सदोष मनुष्यबळाचा गुन्हा जो आहे, वधाचा गुन्हा जो आहे तो आम्ही दाखल करणार आहे आणि आता अधिकाऱ्यांना देखील याच्यात आम्ही खेचणार आहोत. त्या संदर्भामध्ये मी कालपासून आयुक्तांशी बोललेलो आहे, महापौरांशी बोललेलो आहे, संबंधित अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि त्यांना सूचना दिलेल्या आहेत की या घटनेची चौकशी करा, याला जबाबदार कोण आहे, कशामुळे ही घटना घडलेली आहे आणि जे जबाबदार असतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई आम्ही या ठिकाणी करणार आहोत. मग त्यातले ठेकेदार असतील किंवा अधिकारी असतील त्याची कुठली गय या ठिकाणी केली जाणार नाही. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विकास कामांचा वेग वाढलाय. मात्र या विकासाच्या कामांच्या गडबडीत नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचं समोर येतंय. 5 मृत्यूनंतरही अनेक रस्त्यांवरील खड्डे तसेच असल्यानं आता प्रश्न एकच आहे, आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागं होणार? हे खड्डे नाशिककरांच्या जीवावर उठलेत. रस्त्यांवरील खड्डे तर निर्जीव आहेत, मात्र त्यांना दुरुस्त करण्याचं काम सजीवांच्या हातात आहे. कंत्राटदार आणि अधिकारी यांच्या मनात थोडी जरी संवेदनशीलता असेल तर त्यांनी हे खड्डे तात्काळ बुजवावेत अशी मागणी सर्वसामान्य नाशिककरांनी केली आहे. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.